मित्रांनो, पूर्ण ट्रॅफिक जाम आहे। आता आम्ही आहोत सागर आणि मी अंधेरीच्या ब्रिजवर आणि संपूर्ण जाम आहे। हे बघा, आता आम्ही जातो आहे निनाद राणे महाराजांकडे। अतिशय सुंदर व्हिडिओ आहे, तुम्ही बघा नक्की। आणि हे बघा, पूर्ण ट्रॅफिक जाम आहे, सगळं जाम झालेलं आहे। हे बघा, पूर्ण ट्रॅफिक आहे, पूर्ण जाम। मी तुझ्या पाठीशी, मी कुठेही जात नाही। तुला जेव्हा माझी गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मी येईन। स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली। आनंदाचे दानवे संकटात धावघे, सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिली। तर मित्रांनो, शिवसेना भवनकडनं सरळ आल्यानंतर सेकंड लेफ्ट आहे। सेकंड लेफ्ट मारल्यानंतर इथे आहे बघा, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आहे। आणि अगदी त्याच्या बाजूला असलेलं हे मे बाळकृष्ण लाडूराव राणे ज्वेलर्स आहे। आपल्याला इथे यायचं आहे आणि हा रस्ता जो सरळ जातो तो स्वामी समर्थांचा मठसुद्धा आहे। आणि इथे आल्यानंतर हे बघा, मे बाळकृष्ण लाडूराव राणे ज्वेलर्स आहेत। आणि ह्या शॉपमध्ये आपल्याला यायचं आहे। इथेच राणे महाराजांचं जे काय उठणं बसणं आहे किंवा जे काय तुम्हाला प्रश्न असतील ते तुम्ही इथे येऊन विचारू शकता। ते ह्या ज्वेलर्सकडे आल्यानंतर, म्हणजे दादर वेस्ट आल्यानंतर इथे नक्की या। नमस्कार मित्रांनो, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, श्री साटम महाराज। आज मित्रांनो स्पेशली तुमच्यासाठी, म्हणजे सर्वांचे फोन येत होते की तुमची चाळ्याची देवस्थानं बघून खूप समाधान वाटतं, पण आमचे काही प्रश्न असतात, येता येत नाही इतके लांब। तर मुंबईसारख्या ठिकाणी जर कुठे असे काही व्यक्तिमत्व असतील किंवा महाराज असतील जे आमचे प्रश्न सोडवतील किंवा आमच्या प्रश्नांची उत्तरं देतील, आम्हाला ते संकटातनं बाहेर काढतील, असं जर कोणाचं काय कॉन्टॅक्ट असेल तर द्या म्हणून। तर स्पेशली मी सिंधुदुर्गातनं आज स्पेशली दादरला आलेलो आहे। निनाद राणे महाराज म्हणून आहेत आणि आज त्यांच्याच ह्या ज्वेलरीच्या शॉपमध्ये बसलेलो आहे मी आज माझ्याबरोबर सागर आहे, सागर राठोड। आज त्याचेही आभार मानीन, कारण जोगेश्वरीवरनं अंधेरीवरनं तोच मला इथपर्यंत घेऊन आला आहे। आणि आजचा मित्रांनो ब्लॉग आहे ना, एवढा स्पेशल आहे कारण लोक आज कंटाळलेले आहेत की ज्यांना प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, जे संकटात आहेत, ज्यांना नोकरी नाही आहे किंवा घरामध्ये किटकिट चालू आहे, भांडणं चालू आहेत, कशामध्ये यश नाही आहे, बऱ्याच अडचणी येत आहेत, दोष आहेत आणि त्याचं निवारण करणारे बुवाबाजी भरपूर चाललेली आहे। खूप लाखांनी पैसा जातो पण उपयोग होत नाही। पण राणे महाराजांचा अनुभव एवढाच सांगेन की बऱ्याच टाईम त्यांचे व्हिडिओ मी बघितले आणि ज्या ज्या लोकांनी मला त्यांचं कॉन्टॅक्ट दिलं की राणे महाराजांचं नक्कीच व्हिडिओ कर, कारण काय की त्यांच्याकडे असलेली साटम महाराजांची शक्ती, त्यांचा आशीर्वाद आणि इतक्या अंतर्गत गोष्टी आहेत की ज्या सर्वच गोष्टी मी सांगणं योग्य नाही होणार। त्यामुळे महाराजांच्या कृपेने, म्हणजे राणे महाराजांच्याच कृपेने हा व्हिडिओ बनवतो आहे मी। ज्यांना कोणा अडचणी असतील किंवा ज्यांची कामं होत नाहीत किंवा घरामध्ये लग्नाचं काही प्रॉब्लेम्स आहेत, जागेचे प्रॉब्लेम्स आहेत, राणे महाराज तुम्हाला 100% त्याच्यातनं बाहेर काढतील आणि तुमचं समाधान त्याच्यातच नक्की आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका। तर मित्रांनो, इतका स्पेशली मी सिंधुदुर्गातनं इथपर्यंत ह्या तुमच्यासाठीच आलेलो आहे, कारण तुमचा म्हणजे जो काय प्रश्नाचा शेवट आहे तो राणे महाराजांपर्यंतच आहे, हा मी विश्वासाने सांगू शकतो। कारण साटम महाराज एक दिव्य असं नाव होतं। आज त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य किंवा त्यांचा कृपा आशीर्वाद मिळालेले आपले राणे महाराज आज जनहितासाठी, जनकल्याणासाठी बरीच कार्य करत आहेत, खूप लांब लांब जात आहेत। ज्यांच्या वास्तूमध्ये दोष आहेत, ज्यांच्या आयुष्यात दोष आहेत, हे सर्व निवारण ते करत आहेत आणि कुठली अपेक्षा न करता। त्याच्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊ नका। आणि जर इथे आल्यानंतर, कारण त्यांचं ज्वेलरीचं शॉप आहे, साड्यांचं दुकान आहे, अशी 2-3 शॉप आहेत, इथे आल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं तर नक्कीच मिळतील। त्याशिवाय घरामध्ये जर काही दोष असतील, वास्तुदोष असतील, तर तेही ते निवारण करतात।
तर जर तुम्हाला काही ते प्रश्न उत्तरं करायची असतील आणि बघा स्पेशली मी तुमच्यासाठी चाललो आहे कारण ज्या अडचणी होतात तुम्हाला लांब जाता येत नाहीत, तुम्हाला मुंबईतल्या मुंबईत हवं होतं, तर आज इतकं शोधून इतकं रिसर्च केल्यानंतर मी राणीसाहेबांच्या इथपर्यंत आलेलो आहे, राणी महाराजांच्या इथपर्यंत आलेलो आहे. हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आलेलो आहे. याचा फायदा घ्या, स्किप करू नका. जितकं होईल तेवढी तुम्हाला माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. चूक अपराध झाला असेल तर क्षमा करा. आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या होय महाराजा ब्लॉग हे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. साठम महाराज की जय. चंद्राच्या नुसत्या पूर्णत्वानं सागराच्या हृदयाला भरती आणणारं गुरुत्वाकर्षण आहे मी. सामान्यपणाच्या व्याप्तीची कवाडं बंद झाल्यावर होणारा साक्षात्कार आहे मी. विज्ञानाच्या तुझ्या अंधकारात आशेचा एक किरण घेऊन येणारं अध्यात्म आहे मी. तुझं विज्ञान हे जग कसं निर्माण झालंय सांगत असेल तर माझं अध्यात्म हे विश्व का निर्माण झालं हे सांगतं. भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. सेवा करा, सेवेकरी व्हा. माणूस जपा, माणूस शिका. कारण परमेश्वरा माणसातच आहे शेवटी. तथास्तु. विचारांच्या वादळात शेवटी आमच्याच पायापाशी आलास रे. तुला इथेच यायचं होतं. जो आमच्या पायापाशी येतो त्याचा उद्धार निश्चित आहे. मग तो जाणीवपूर्वक आलेला असो वा अजाणता. शिव शंकर शंभो. गुरु समर्थ साटम गुरु महाराज. सद्गुरु समर्थ साटम गुरु अवतार. वंदन करीतो तुम्हा जोडून कर. सद्गुरु समर्थ साटम गुरु अवतार. सद्गुरु समर्थ साटम गुरु अवतार. वंदन करीतो तुम्हा जोडून कर. सद्गुरु समर्थ साटम गुरु अवतार. हर हर महादेव तुम्हीच शिवशंकर. हर हर महादेव तुम्हीच शिवशंकर. रूप गोंडस तुमचे श्री दत्तावतार. रूप गोंडस तुमचे श्री दत्तावतार. सद्गुरु समर्थ साटम गुरु अवतार. नमस्कार मित्रांनो, आज मी दादर या ठिकाणी आहे आणि आपले जे निनाद राणे महाराज आहेत त्यांचे बरेच ब्लॉग तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून बघत असाल. आणि आज स्पेशली तुमच्या सगळ्यांच्या मागणीवरून आज गावावरनं म्हणजे सिंधुदुर्गातनं मालवणवरनं इथपर्यंत मी आलेलो आहे. आणि आज आल्यानंतर आपल्यासमोर जे बसलेले आहेत अनिरुद्ध सुर्वे साहेब यांच्याकडनं सुद्धा आपण जाणून घेऊया की त्यांच्या आयुष्यामध्ये राणे महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर काय काय घडामोडी झाल्या किंवा काय काय अनुभव आले आज त्यांच्याकडूनच ऐकूया. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल साहेब की तुम्ही ज्या वेळेला या राणे महाराजांच्या संपर्कात आलात तेव्हा तुमच्या आयुष्यात काय बदल घडले? आमच्या दैनंदिन जीवनात फार अडचणी होत्या. गेले कित्येक वर्ष नोकरी धंद्यात प्रगती नव्हती. वास्तूमध्ये आमचा भरपूर त्रास होता.
तर ह्या संदर्भात आमच्या मिसेस आणि ह्यांच्या मिसेसच्या संदर्भाने मला राणेसाहेबांचं सानिध्य मिळालं. त्यांनी दिलेल्या जे काही ॲडवाईस होत्या, जे काही त्यांनी ते मार्गदर्शन केलं वास्तू संदर्भात, ते बदल आणून त्यांनी आम्हाला फारच फरक पडला. नोकरी धंद्यात आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी मी आज सावरलो आहे आणि ह्यापुढे माझी गुरुमाऊली साटम महाराजांकडे हेच प्रार्थना आहे की असाच त्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभू दे, ही साटम महाराजांकडे विनंती. पण तुम्ही म्हणजे काय असं तुमच्या आयुष्यात घडलं की ज्यावेळेला तुम्ही राणे महाराजांच्या संपर्कात आलात किंवा तुम्ही जसं मगाशी बोललात की मी हे देव वगैरे किंवा पूजा अर्चा ही मानत नव्हतात, इथे आल्यानंतर राणे महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर तुमच्या आयुष्यातला फरक आणि त्याच्या अगोदर झालेला जे तुमच्यावर आयुष्यात जे काही अनुभव असतील ते जरा शेअर करा. कसं होतं की मी व्यसन म्हटलं तरी चालेल, व्यसनच होतं मला. त्यामुळेही फार मला आयुष्यामध्ये फार त्रास होत होते. त्या संदर्भात माझ्या वाईफने म्हटलं की आपण एकदा भेट घेऊ. परिस्थिती फार बिकट होती, म्हणजे कुठल्याही मार्गाने मला प्रगती ही माझ्या आयुष्यात नव्हती, त्यामुळे फ्रस्ट्रेशन भरपूर वाढले. आता ते सगळं आवरता माझ्या नाकी नाव आले की माणसाने अजून किती मेहनत करावी. तर ह्या सगळ्या परिस्थितीमधनं निघायला माझ्या वाईफने मला सपोर्ट केला आणि तेव्हा आम्हाला राणेसाहेबांचं सानिध्य प्राप्त झालं. त्यानंतर मग त्यांनी जे मार्गदर्शन दिलं, म्हणजे ही जी परिस्थिती अगोदर होती, आज मी आता व्यसनमुक्त पण झालेलो आहे आणि नोकरीधंदा आणि वास्तू या संदर्भात जे काही गोष्टी घडत गेल्या आमच्याबरोबर राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाने, ते आज फार पॉझिटिव्ह झालं आहे. आज पूर्ण घरात एन्व्हायरमेंट पॉझिटिव्ह आहे आणि असाच आम्ही एक्सपेक्ट करतोय की पुढे असे त्यांचे आशीर्वाद आम्हाला लाभत राहतील. म्हणजे त्यांच्या संपर्कात आल्यानंतर तुमचं आयुष्याचं बोलतं ते स्थिर झालं. स्थिर झालं. हो. ओके, चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. साटम महाराज की जय. साटम महाराज. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आज मित्रांनो आपल्यासमोर मनोहर पवारसाहेब आहेत आणि आज ज्या वेळेला मी दादरला आलो, आज बोलतात ना जसं भाग्य आहे किंवा स्वामी समर्थांनी माझ्या महाराजांनी निनाद महाराजांची म्हणजे राणे महाराजांची एक समोर हे आणल्यानंतर म्हणजे त्यांचं दर्शन दिल्यानंतर असं वाटलं की हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि त्यासाठी आज स्पेशली मी मालवणवरनं आलो आहे की राणे महाराजांचा व्हिडिओ म्हणजे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत देईन. तर आज आपल्यासमोर बसल्यात मनोहर पवारसाहेब आहेत, मंडणगडचे आहेत. त्यांनाही विचारूया की त्यांच्या आयुष्यात जेव्हा राणे महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय घडामोडी घडल्या, काय सांगाल पवारसाहेब? महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी मला जे उपाय करायला सांगितले, ज्या पूजा करायला सांगितल्या, त्या मी जाऊन नाशिकला केल्या. त्याच्यानंतर मला चांगला अनुभव आला. माझ्या घरात सुख शांती किंवा माझ्या मुलीबाबत चांगले अनुभव आले. त्यामुळे पण त्यावेळेला तुम्हाला अडचण काय होती? म्हणजे राणे महाराजांनी जेव्हा तुम्हाला सांगितलं पूजा करायला, पण ती अडचण नक्की काय होती? अडचण काहीच जमत नव्हतं त्यावेळी. अच्छा, म्हणजे मुलीचं लग्न वगैरे? मुलीचं लग्न किंवा व्यवस्थित काही चालत नव्हतं, नोकरी धंद्यात यश नव्हतं. ओके. ते आता व्यवस्थित आहे. आणि साधारणतः किती वर्ष झाली तुम्ही राणे महाराजांच्या 6 वर्ष संपर्कात? झाली. 6 वर्ष. आणि काय सांगाल या 6 वर्षात तुम्हाला काय गुण आला राणे महाराजांकडे? फार चांगला गुण आला, चांगला आलाय, फर्स्ट क्लास आलाय. लोकांनी असंच येऊन महाराजांना भेटावं आणि आपलं सुख समाधान करून घ्यावं. नक्की नक्की. चलो, श्री साटम महाराज की. तर आज मित्रांनो आपल्याकडे जे समोर बसलेले आहेत दयाळ तुकाराम गुरव काका आहेत. आज त्यांना विचारूया की तुम्ही ज्या वेळेला राणे महाराजांच्या संपर्कात आलात, म्हणजे जे निनाद राणे महाराज आहेत, त्यांच्या संपर्कात आल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय घडामोडी झाल्या किंवा काय बदल झाले, काय तकलीफ होती, ज्या त्रासातनं आज राणे महाराजांनी तुम्हाला बाहेर काढलं आहे? आज किती वर्ष तुम्ही त्यांच्या सेवेत आहात? मी आज कमीत कमी 8 ते 9 वर्ष त्यांच्या सेवेत आहे आणि मला थोडासा त्रास होता. माझ्या मुलांना नोकरी मिळत नव्हती,
शिक्षण पूर्ण होत नव्हतं. त्यांच्या संपर्कातून मी आलो तर मला थोडं त्यांचा हे मिळून आधार मिळून मला मुलांना शिक्षण पण मिळत झालं आणि नोकरी पण मिळाली. म्हणजे तुम्हाला जे त्यांनी त्यांच्या विश्वासात त्यांच्या विश्वासाने मला बरं वाटलं. म्हणजे त्यांनी सांगितलेले जे हो, उपाय त्यांनी सांगितलं होतं जे उपाय करा ते मी केले आणि त्याच्यातून मी पार पडलो आणि त्याच्यातून मला चांगलं समाधान मिळालं. आणि जीवन सुखी आहे. जीवन सुखी आहे माझं. चला श्री स्वामी समर्थ. आज मित्रांनो आपल्या समोर जे बसले आहेत त्या विदुला सुर्वेताई आहेत. आज त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊया की राणे महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर बऱ्याच लोकांना फायदे आले आणि आज राणे महाराज भरपूर फेमस आहेत. म्हणजे फेसबुकला जर तुम्ही गेलात तर निनाद राणे म्हणून फेसबुक पेज आहे, त्याच्यावर तुम्हाला त्यांचे बरेच व्हिडिओ बघायला मिळतील. आज विदुलाताईंना विचारूया की राणे महाराजांच्या सेवेत आल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडामोडी झाल्या किंवा काय असं चेंजेस झाल्या हे त्यांच्याच मुखातनं आपण ऐकून घेऊया. काय सांगाल ताई की तुम्ही ज्या वेळेला राणे महाराजांच्या सेवेत आलात त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय काय घडामोडी घडल्या? जवळजवळ 2023 साली मी व माझे कुटुंब आर्थिक अडचणींमधून जात होतो आम्ही. तसेच आमच्या सगळ्यांच्या तब्येतीच्या तक्रारी पण भरपूर होत्या. सर आमच्या संपर्कात त्यावेळेला आले. माझा या गोष्टींवरती विश्वास नव्हता, पण माझ्या मिस्टरांचा भरपूर या संदर्भात खूप विश्वास होता. म्हणून आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांना आमचे सगळ्या अडचणी समस्या सांगितल्या आणि त्याच्यावर मात करण्यासाठी काही उपाय करता येतील का तेही त्यांना विचारलं. तर त्यांनी तशी आमची कार्यपद्धती लक्षात घेता आमच्या वास्तूचे परीक्षण निरीक्षणासाठी ते घरी आले. त्यांनी वास्तुदोष सांगितले आणि ते दूर करण्यासाठी काही सहज सोपे उपाय सांगितले. ते आम्ही अंमलात आणले आणि त्यानंतर आमची परिस्थिती एकंदर आरोग्य आणि आर्थिक दोन्ही बाजूने सावरत गेलं हळूहळू. आणि मग हळूहळू आम्ही सरांना, मी सर म्हणते त्यांना गुरु म्हणून, तर त्यांच्या कृपाछत्राखाली आम्हाला अधिक पाठबळ मिळत गेलं. गोष्टींना सामना करण्यासाठी आत्मविश्वास वाढत गेला आणि अशा प्रकारे श्री परमपूज्य सद्गुरू साटम महाराजांच्या आशीर्वादानेच, म्हणजे त्यांनीच एक दूत म्हणून त्यांना आमचे सगळं दोष निराकरण करण्यासाठी त्यांना पाठवलं आणि याच्यावर माझा विश्वास बसला. आणि यापुढेही त्यांची माऊलींची कृपा, गुरूंची, सरांची कृपा आमच्यावर अशीच राहू दे अशी मी परमपूज्य सद्गुरू साटम महाराजांच्या चरणी विनंती करते. जय साटम महाराज. साटम महाराज की जय. शत प्रणाम साटम. नमस्कार. आज मित्रांनो आपल्यासमोर जे बसलेले आहेत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेच आहेत, पण आज मी दादरला आहे आणि परेश कांबळी साहेब आणि ममता कांबळी ताई आज आपल्यासमोर आहेत. आज बऱ्याच लोकांचे मी इंटरव्ह्यू घेतलेले आहेत आणि स्पेशली तुम्हाला असं वाटेल की जाणून बुजून बोलवलं आहे आणि इंटरव्ह्यू घेतो असं नाही आहे. हे मी आल्यानंतर म्हणजे काही ठरवलेलं नव्हतं. जेव्हा महाराजांची कृपा होते ना ती ही अशी होते की काही ठरवलेलं नसताना आज ही सर्व माणसं किंवा ही कुटुंब जसं बोलतात ना की बोलावून घेतात तशी आलेली आहेत आणि आपापले अनुभव आपल्यासमोर शेअर करत आहेत. आज कांबळी कुटुंबसुद्धा भेटले, म्हणजे आमच्या अगदी गावाच्या जवळचेच आहेत हे. आणि आज त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया की राणे महाराजांच्या सेवेत आल्यानंतर म्हणजे जिथे साक्षात साटम महाराजांचे कृपा आशीर्वादाने राणे महाराज आज जी गादी चालवत आहेत, लोकांचे प्रश्न सोडवत आहेत. आज कांबळी कुटुंबांकडनं, आज कांबळी कुटुंबाची जी आज फॅमिली आज आपल्यासमोर बसलेली आहेत त्यांच्याकडनंही जाणून घेऊया की त्यांचे अनुभव काय आहेत. ताई काय सांगाल आपल्या राणे महाराजांचे अनुभव, म्हणजे ह्या सेवेत आल्यानंतर किती वर्ष तुम्हाला झाली आणि ह्या सेवेचा फायदा काय झाला, काय सांगाल? मला तर राणे भाऊंचा खूपच अनुभव छान आलेला आहे. कारण आम्हाला असं कोण मार्गदर्शन करणारं कोणच नव्हतं. कारण माझ्या मिस्टरांचं तर काय म्हणजे आम्हाला कोण सांगेल तसं करणार होतं, पण आम्हाला राणे भाऊ भेटले. त्याने आम्हाला खूप चांगलं सांगितलं. मग एक आम्हाला पूजा करायला सांगितली, ती आम्ही केली.
त्याच्यानंतर आम्हाला इतका अनुभव छान आला की माझा मुलगा आणि माझे मिस्टर तिघांना इतका खूप छान आला. मग आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आहोत आणि जे ते सांगतील तसं आम्ही करत आलो आहे. म्हणजे साधारण ह्या गोष्टी जेव्हा तुमच्यावर घडत होत्या म्हणजे राणे महाराज संपर्कात यायच्या अगोदर साधारणतः काय काय त्रास होते तुम्हाला? त्रास म्हणजे साधारणतः आमच्या फॅमिलीमध्ये थोडासा कलह निर्माण झाला होता. आम्हाला म्हणजे लिटरली म्हणजे तुच्छसारखं वागवायला सुरुवात झाली होती. त्यात मला निनाद सारखे हे भेटले. त्यानुसार मी त्यांचं गायडन्स घेतलं. त्यांनी मला व्यवस्थितरित्या समजावून सांगितलं की तुम्हाला जे आहे ते हे नड आहे, त्यानुसार तुम्हाला त्र्यंबकेश्वरचं आम्हाला एक हे दिलं की तिकडे जाऊन तुम्ही थोडीशी ही पूजा करा. त्यानुसार आम्ही 3 दिवसासाठी फोन स्विच ऑफ ठेवणं भाग आहे असं पण आम्हाला सांगितलेलं त्यांनी. त्यानुसार आम्ही त्या पद्धतीने त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तिकडे जाऊन ती पूजा केली. त्या पूजेचा आम्हाला भरपूर असा अनुभव आला. प्लस माझ्या नोकरीमध्ये थोडेसे हे होते, थोडेसे प्रॉब्लेम्स होते, ते माझे सॉल्व्ह झाले. त्यानुसार मग थोडे आमच्याकडे फेऱ्या वाढायला लागल्या निनादजींकडे की आम्ही यायला लागलो. त्यांचे जे काय ते विचारपूस करून सद्गुरूंचे चरणी नतमस्तक होऊन आम्ही त्यांच्याशी भेट घालून आम्ही त्यांचं हे केलं. त्यानुसार त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यानुसार आम्ही पुढे चालत आज आमचं व्यवस्थित चाललेलं आहे देवाच्या कृपेने. आणि आज माझ्या मुलासाठी पण मी त्यांना नेहमीच त्यांच्याकडे येते. ते नेहमीच सांगतात या आणि माझ्या मुलाला नेहमीच सांगते. आणि माझा मुलगा एवढा ऐकत नव्हता, म्हणजे हे करत होता. मी नेहमी त्यांना म्हणते असं करतो, ते बोलत नाही होणार. आणि रोज येतो. त्यामुळे माझा मुलगा पण ऐकतो थोडा. नाही तर घरी एवढा सत्वायचा चालूच होते. म्हणजे राणे महाराजांच्या कृपेने आज तुम्ही हो खूप खुश आहात आणि खुश आहे. समाधानी हो, आहात. समाधानी. अच्छा, येणाऱ्या जे भाविक भक्तांसाठी आज हा स्पेशली मी सिंधुदुर्गातनं इथपर्यंत आलेलो आहे खास ह्या व्हिडिओसाठी. म्हणजे लोकांची डिमांड असते की आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतात, असं नाही की इथेच मिळतात पण आम्हाला त्याच्यासाठी खूप लांब जावं लागतं. म्हणजे मालवणला म्हणा, वेंगुर्ला म्हणा, रेडी म्हणा किंवा अन्य ठिकाणी. तर आम्हाला नोकरी धंद्यानिमित्त नाही जाता येत. तर तुम्हाला जवळच्या जवळ काय असेल तर दाखवा. आज बोलतात ना, सद्गुरूंची कृपा झाली आणि राणे महाराज माझ्या समोर आले, म्हणजे त्यांचे व्हिडिओ समोर आले. बऱ्याच लोकांचे कमेंट्स आले, फोन आले मला की तुम्ही राणे महाराजांचा व्हिडिओ करा. आज त्यासाठी इथे आलेलो आहे. तर असे जे भाविक भक्त जे तुमच्यासारखे मुंबईतले आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल की त्यांनी राणे महाराजांपर्यंत येणे योग्य आहे किंवा काय यावं? बघायला गेलं तर मी जेव्हापासून सद्गुरूंच्या चरणी आलो त्यानुसार राणेंनी मला सांगितलं, निनाद राणेंनी, की असं असं आहे, हे आहे, त्यांचं चरित्र आहे, ते वाचायला दिलं. त्यानुसार मला एक होतात ना की आतून एक हे व्हायला लागलं की आपण जाऊया का यांच्या भेटीला. तर मी त्यानुसार दाणोलीला गेलो. गावी गेलो असताना मी अजून जवळपास भरपूर लांब आहे दाणोली. मला वाटलं काय 1-1.5 तासाचं आहे, पण ते जवळजवळ 2.5-3 तासाचं होतं. त्यानुसार मी गेलोही. तिथे गेल्यानंतर मला असं की माझ्या मनाला एक शांती मिळाल्यासारखं आणि जे काय की मला जी आवडतं, ओके, मला एक अनुभव आला त्याच्यातनं की मला जे आवडतं म्हणजे काय तर आपण आंब्याचं हे करतो ते मला जे आहे ते त्यांच्या चरणी मिळालं. इच्छा होती म्हणजे माझी इच्छा म्हणजे की त्यांनी कशी ओळखली की मला जे गेल्यानंतर जे मला आवडतं ते त्यांचं प्रसाद म्हणून होतं आणि मी हक्काने मागून गेले की नाही ते प्रसाद आहे, तुम्ही घेऊ शकतात. असं करून मला राहतं आंब्याचं, ते मला खूप आवडतं, ते मला मिळालं. त्यानुसार मी निनादजींना लगेच फोन करून सांगितलं पण की मला जे आवडतं ते त्या सद्गुरूंनी दिलं. त्यांना कसं माहिती पडलं की मला ते आवडतं. म्हणजे तुमच्यावर सद्गुरूंची कृपा झालेली आहे आणि आहे. आणि मी तर बोलीन की असे सद्गुरू सर्वांना लाभो. आणि आज तुम्ही स्पेशली म्हणजे मी इतक्या लांबून आल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट केली, तुम्ही इथपर्यंत आलात, आपले अनुभव सांगितलात. तर मी सर्वांनाच सांगेन की अशा निनाद महाराज म्हणजे निनाद राणे सद्गुरूंकडे असे सद्गुरू तुम्हीही करा. आणि सर्वांनी ज्यांचे अडचणी आहेत त्यांनी इथे नक्की या. आज कांबळी कुटुंबाचे मी खूप आभार मानतो आहे, कारण स्पेशली माझ्यासाठी ते इथपर्यंत आले. खूप लांब राहतात आणि तिकडनं इथे स्पेशली ह्या इंटरव्ह्यूसाठी आले, कारण अनुभव
लोकांपर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे आणि इथे कुठल्याही प्रकारची फसवाफसवी किंवा पेड प्रमोशन नाही आहे हे आधी सगळ्यांनी जाणून घ्या. कारण मी आधी मुळात मला आदेश आल्याशिवाय मी कोणाकडे जात नाही. सर्वांना माहिती आहेत माझे, ज्यांनी अगोदर व्हिडिओ बघितले त्यांना सर्वांना माहिती आहे. आज हे कांबळी कुटुंब पण बसलं आहे, त्यांची देवी आहे भद्रकाली आणि त्या रेवंडीचे सुद्धा व्हिडिओ मी केलेले आहेत. तिथले जे लकी कांबळी आहेत अतिशय चांगले माझे खूप चांगले मित्र आहेत, त्यांनीही त्यावेळेला खूप सहकार्य केलेलं आहे आणि जगविख्यात असे मच्छिंद्र कांबळी यांच्या घराण्यापैकी आहेत. बापूजींच्या घरीसुद्धा मी जाऊन आलेलो आहे. तर आज इतकं समाधान वाटलं ना, कारण आपल्या गावातले कोणतरी भेटतं आहे आणि ते सुद्धा निनाद राणे महाराजांच्या सेवेतले सेवेकरी आहेत. आज खूप बरं वाटलं. आज त्यांचे आभार मानतो आणि जास्तीत जास्त संख्येने तुम्ही राणे महाराजांपर्यंत या आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील याची मी ग्वाही देतो. कांबळी कुटुंबाचे आभार मानतो आणि असेच जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. बोला होय महाराजा. तर मित्रांनो, आज आपल्यासमोर जे आहेत ते संगीत रेडकर साहेब आहेत आणि आपले जे राणे महाराज आहेत सद्गुरू, त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर किंवा त्यांच्या सेवेत आल्यानंतर जीवनामध्ये काय काय बदल घडतात आणि घडू शकतात, आज याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपले आज संगीत रेडकर साहेब आहेत. आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया की राणे महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर तुमच्या जीवनात काय काय बदल घडले किंवा काय त्याचा उपयोग झाला, काय सांगाल? सांगायचं झालं असं तर 10-12 वर्ष सर्व्हिस केली, चांगल्या पोस्टवर होतो, पगार वगैरे व्यवस्थित चालू होतं. चुकीच्या मार्गावर गेलो एका मार्गावर, त्यामध्ये 10-12 वर्ष जे काय पैसा कमवला तो सगळा पैसा माझा गेला माझ्याच ह्याने. नंतर मग सल्ला देणारं कोण नव्हतं, त्यात राणे महाराज भेटले, त्यांनी मार्गदर्शन केलं, अमुक अमुक हे सगळं कर. जसं त्यांनी मार्गदर्शन केलं, जे काय 10 वर्षात गेलेलं, 10 वर्षाचं जे काय होतं ते मी एका वर्षात घालून बसलेलो. त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शन नेतृत्वाखाली जेवढं काय गेलेलं ते पूर्णच्या पूर्ण सगळं मला परत भेटलं. तर ही कृपा महाराजांची पण, साठम महाराजांची पण. तर आज मित्रांनो आपल्यासमोर आणि छोटा सद्गुरू सेवक आहे. आज त्यालाही विचारूया, कारण अचानक आणि म्हटलं ह्याच्याकडनंही याचे अनुभव आपण जाणून घेऊया. अथर्व, काय सांगशील आपले जे राणे महाराज आहेत किंवा सद्गुरू आहेत, तू त्यांच्या आयुष्यात आल्यानंतर किंवा तुझ्या आयुष्यात राणे महाराज काय तुझ्यामध्ये प्रगती झाली किंवा अभ्यासात प्रगती झाली, काय सांगशील त्यांच्याबद्दल? माझं अभ्यासात लक्ष नाही लागायचं, खूप खेळायचो, पण इथे आल्यानंतर आता अभ्यासात लक्ष लागतं ते आणि मार्क पण चांगले येतात. अच्छा, आणि तुझ्या वयाच्याबद्दल तू काय सांगशील की त्यांनी त्या माऊलींकडे यावं की नाही? त्यांना यायला पाहिजे, म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पण वाढेल आणि अभ्यासात मार्क पण चांगले मिळतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासमोर ज्या आहेत त्या जयश्री आनंद परब आहेत ताई, आणि आज ह्या आपल्या राणे महाराजांच्या इथे आलेल्या आहेत. आणि ॲक्च्युली हा शॉट आज घेतो आहे, म्हणजे जवळजवळ 2 दिवसानंतर, कारण मी गेलो अक्कलकोटला, कदाचित स्वामी महाराजांनीच इथे पाठवलं असेल आणि आज बरेच लोक महाराजांच्या दर्शनासाठी आलेले आहेत. आज जयश्री ताईंकडनं पण जाणून घेऊया त्यांचा अनुभव. ताई, काय सांगाल ह्या इतक्या वर्षात, म्हणजे किती वर्ष झाली तुम्हाला की राणे महाराजांच्या तुम्ही आशीर्वादाखाली आहात आणि त्याचा उपयोग काय झाला? वर्ष वगैरे नाही, 1.5 वर्ष मी फेसबुकला फॉलो करते, बस. नमस्कार एवढंच. अचानक चमत्कार झाला की असा काही प्रसंग आला माझ्यावर की असं वाटलं की आता बस झालं, खूप केलं, आत्महत्या करावी. आणि महाराजांना सांगितलं की कंटाळली आता, पण आपण घाण लावून मरायचं नाही, तुम्ही काय तो न्याय द्या. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मला राणेदादांचा फोन आला की तुम्हाला भेटायचं आहे. खरं म्हणजे आयुष्यातला मोठा चमत्कार, म्हणजे आपण म्हणतो कलियुग आहे, पाप हे ते नाही, मग पुण्य आहे. म्हणजे लोकांची कामं होती, लोकांना पैसा हवा होता, तेव्हा जयुताई खूप हवी होती लोकांना, पण महाराज आहेत, त्यांच्याकडे आपली क्वालिटी कळते. आणि हा मोठा चमत्कार
माझा भाऊ 21 डिसेंबर 23ला गेला. त्याच्यानंतर मी खूप कोलॅप्स झाली की माणसं नको, कोणीच नको, महाराज पण नको, पोथी वाचणं बंद, सगळं बंद. फक्त हे घरी आले आणि त्याच्यानंतर चमत्कार की मी चालू फिरू लागली. माझा नवरा पॉझिटिव्ह झाला, माझा मुलगा पॉझिटिव्ह. मी आयुष्यात कधी अशी फ्रेममध्ये नाही गेली, तर मी चक्क म्हणजे आयुष्यातला हा मोठा धक्का आहे की त्यांनी एकच वाक्य म्हटलं, तुम्ही मागे वळून बघायचं नाही, तुम्ही आता पुढे जायचं. आणि हाच आधार आईवडिलांकडनं पण नव्हता, कोणाकडनं, फक्त माझा मुलगा माझा आधार, त्याच्यानंतर हे दादा. आणि असे मिडलमॅन मला खूप भेटले, त्यांनी लाखोने मला लुटलं आणि मलाच वाईट ठरवलं, पण महाराजांनी ना माझी लायकी ठेवली आणि मला हे दादा भेटले. मी खूप आयुष्यात पुण्य केलं आहे ना की हे मला भेटले. खूप सुखी झाली आहे मी आता मानसिक. मी स्वतःसाठी जगते आता 15 दिवसात, नाही तर मी नव्हती जगत. आणि मी खूप आभारी आहे महाराजांची पण, शंकर महाराजांची, साटम महाराजांची, की ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं, मार्ग दाखवला. नाही तर शक्यच नव्हतं. आणि आपण म्हणतो ना मी म्हणते मिडल माणूस नको आपल्याला. हे जे काही सांगतायत आणि लोक असं अंगात येऊन वगैरे दाखवतात, काहीच नाही बरोबर आहे हो. हे शांतपणे सांगतात, हे असं करा, हे असं करा, बस त्याच्यातून खूप काही होतं. मेन त्यांच्याबरोबर बोलूनच पॉझिटिव्हिटी येते. मी खूप सुखी आहे आणि असं मला सुखी ठेवावं दादांनी. नमस्कार. साटम महाराजांना नमो नमः. जय शंकर महाराज. दादांची आणि माझी ओळख एक नुकतीच 6 महिन्यापूर्वीची आहे. मी सद्गुरू शंकर महाराजांची व्हिडिओ वगैरे सेवा करतो, ते माझ्याकडनं करूनच घेतात. तर रोज मी महाराजांना सांगायचो की मला सद्गुरू भेटलेत, पण मला गुरु द्या, तुम्हाला मार्ग दाखवेल पदोपदी, माझ्या पाठीशी उभा राहील, माझ्या भावासारखा. आणि अचानक दादांची आणि माझी ओळख फेसबुकवरच झाली आणि दादाने मला आपलंसच केलं. पहिल्या दिवशी आलो तर दादांना बघितल्यावर असं वाटलं की माझे मोठे भाऊच आहेत. मी त्यांना म्हणजे फेसबुकवर मेसेजही केले की तुम्ही माझ्या मोठ्या भावासारखे जात, मला पाठीशी ना, मला मार्ग दाखवा. तर म्हणाले या मला भेटायला. आणि भेटायला आल्यावर त्यांनी एकदम आपलंसच केलं. काही म्हणजे सगळं आपलं असतं ना, काहीतरी पूर्वपुण्य असते, तिथेच आपल्याला कोणतरी असं भेटतं जे मार्ग दाखवतं. हो, मार्ग मिळतो. हो, मार्ग होतो. नाही तर ते शक्यच नाही. आपल्या आई वडिलांची पुण्य आहे, शंकर महाराजांची मला आशीर्वाद आहे, साटम महाराजांचा आशीर्वाद आहे, ते दादा मला मिळाले आणि त्यांनी पदोपदी मला मार्गदर्शन करत राहिले. आणि अचानक दादा म्हणाले मी तुमच्या घरी येतो. मी विलेपार्ले ईस्टला राहतो. ओके. दादा घरी आले वास्तू निरीक्षण करण्यासाठी. म्हणजे तुझं घरी या, मी पाद्यपूजन करायचं, तुमच्या घरी यायला येतो. मला या म्हणजे न सांगता त्यांनी स्वतःहूनच आले. ते मी त्यांना म्हणालो नाही की या वगैरे काय, ते स्वतःच आले, घर बघितलं आणि त्यांनी मला मार्गदर्शन छान केलं. त्यात माझ्या मिसेसचा एक प्रॉब्लेम झालेला, घराचं थोडंसं वास्तू ठीक नसल्यामुळे तो दादाने ओळखला आणि मला सांगितलं की मिसेसचं ऑपरेशन करून घ्या. तेही मी त्यांनी सांगितल्याबरोबर लगेच करून आता ते सुखरूप आहे, व्यवस्थित केलं त्यांनी. आणि दादा पदोपदी पूर्ण माझ्या फॅमिलीलाही मार्गदर्शन करतात. असेच म्हणाले आता तुमच्या घरी जायचं आहे. अचानक त्यांनी मला सांगितलं की तुमच्या घरी राहायचं आहे, एक दिवस आपल्याला राहायचं तिथे. घरी माझे आई वडील असतात आणि आम्ही असेच घरी गेलो तर आई आमची एवढी खुश झाली की दादा म्हणजे ती साक्षात म्हणायला की देवच आहे. आणि तिने जंगी स्वागत वगैरे केलं दादांचं. दादा एक रात्र तिथे राहिले, व्हिडिओ वगैरे सेवा आम्ही त्यांची केली. घरातनं जेव्हा दादा निघाले तर आई मला दुसऱ्या दिवशी फोन केला की घरात पूर्ण चैतन्यच आहे दादा आल्यापासून. असं वाटतंय की हा प्रसन्न, पूर्ण प्रसन्न आणि घरात एकदम आनंदी वातावरण आहे. ही सगळी साटम महाराजांची कृपा आहे, शंकर महाराजांची कृपा आहे. आणि दादा मला जे मिळाले ते एकदम म्हणजे गुरुसारखेच मला. म्हणजे वेडीवाकुडी जी काय तुम्ही शंकर महाराजांची सेवा केला फळ आहे, त्याचे 100% फळ आहे. आणि दादांना भेटल्यावरती घरी आल्यावर पण सांगत असतात, दादांना भेटलो की आम्हाला एकदम प्रसन्न वाटतं, चांगलं वाटतं, रोज सांगत असतात. आणि एक वेगळा व्हायब्रेशन इथे नक्कीच आहे, त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसेल बघा. म्हणजे आज जे काय तुमच्यावर अनुभव आले किंवा राणे महाराज तुमच्यावर जे काय संपर्कात आले फेसबुकच्या याने किंवा कसंही, म्हणजे ही जी काय तुमची घडी जी होती ती त्यांनी व्यवस्थित बसवली. आणि असंच राणे महाराजांचं सर्वांवर आशीर्वाद राहून दे, कृपा राहून दे असं सांगून तुमचं सगळ्यांचे आभार मानतो की वेळात वेळ देऊन तुम्ही आज ही बाईट दिलात की लोकांना त्याचा अनुभवाचा नक्कीच फायदा होईल. जय शंकर. नमस्कार. आज मित्रांनो आपल्यासमोर आहेत सचिन पवारसाहेब आहेत, विक्रोळीवरनं आले आहेत. आणि आजची जी भेट आहे ती मित्रांनो अशी आहे की अचानक जसं होतं तसं झालेलं आहे सगळं. आणि साटम महाराजांचा, शंकर महाराजांचा, स्वामी महाराजांचा एक बोलतात ना की निरोप आला की इथे जा. तर आज राणे महाराजांकडे आलेलो आणि हे सगळे भेटलेले आहेत, चांगले चांगले व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर आहेत. आज पवार साहेबांना विचारूया आपण की तुम्ही जे आज राणे महाराजांकडे इथे येत आहे, निनाद राणे महाराजांकडे, तुमचा अनुभव काय आहे? जय शंकर.
जय शंकर. शंकर महाराजांनी साटम महाराजांची, जसं माझे मित्र सुनील रावळ यांनी जशी त्यांनी एक आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, त्याच्या सानिध्यात राहून मी या थोडं म्हणजे शंकर महाराज असतील किंवा साटम महाराज असतील यांच्या चरणी नतमस्तक होऊन ज्या पण काय अडीअडचणी असतील ते त्यांच्या इकडे असं आपण व्यक्त झाल्यानंतर जशा सुटल्या जातात तसंच मला हा मार्ग माझे मित्र सुनील राऊळ यांनी दादांचा, जेव्हा दादा त्यांच्या घरी आले तेव्हा तेही मला म्हणाले की तूही इथे आता थांब, दादा येणार आहेत, अशी व्यक्ती आहेत. आणि मीही तिथे थांबलो आणि तिथे ते दादांनी जे मार्गदर्शन किंवा जी त्यांनी आम्हाला एक सूचना केली की आपल्या ह्याच्यामध्ये जे काही दुःख असेल किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या कशा सुधारल्या जातील, त्याच्यावरती जे मार्गदर्शन दादांनी केलं ते खरोखर योग्य होतं. त्यावेळेला मी जेव्हा थोडंसं मी पण एक निगेटिव्ह थोडंसं झालो बोलल्यानंतर, पण नंतर दादानी स्वतःच माझ्या मित्राकडे सांगितलं की नाही, त्यांना इथे बोलव पुन्हा आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम किंवा त्यांना ज्या काही अडचणी असतील त्या मी माझ्या मार्गदर्शनाखाली त्यांना योग्य असा मार्ग दाखवेन. आणि मी इथे आल्यानंतर खरोखर इथे या वास्तूमध्ये किंवा या इथे आल्यानंतर एक जी पॉझिटिव्हिटी येते ती एक वेगळीच असते. जसं आपण मंदिरात गेल्यानंतर किंवा शंकर महाराज किंवा साटम महाराज किंवा इतर आपले देव आहेत त्यांच्यानंतर त्या मंदिरात गेल्यानंतर एक पॉझिटिव्हिटी येते, ती इथे आल्यानंतर येते. आणि दादानी मला पुढचं मार्गदर्शन आणि त्या मी जे दादानी काही गोष्टी सांगितल्या आहेत आपल्याला ज्या वास्तूमध्ये असतील किंवा ज्या देवाच्या बाबतीत करायच्या असतात म्हणजे एक भावनिकदृष्ट्या त्या मी आता करतोय आणि त्याच्यामध्ये मला एक पॉझिटिव्हपणा मला आढळून येतोय आणि माझ्या घरीही आढळून येतोय. आणि ह्याच्यात एक तर मेन तुम्ही ह्या मार्गाबद्दल काय सांगाल की जसं बाहेर कोंबडी कापा, बकरी कापा हे असे उद्योग असतात की व्यवस्थित आणि गोडा असा हा मार्ग आहे? नाही, हा मार्ग एक म्हणजे सरळ आणखीन देवदेवस्कीपेक्षा जे आपले हे जे साटम महाराज किंवा हे जे आपले वारकरी सांप्रदायिक किंवा म्हणा आपले शंकर महाराज असतील, जे देवाने असं कुठेही सांगितलं नाही की कोंबडी कापा किंवा काही कापा, पण आत्ताच्या या काळामध्ये जे कोंबडी किंवा जे काही गोष्टी आहेत त्या काही भावनिकी असतात आणि काही आता तो एक फोपवला गेलाय की ह्या गोष्टी केल्यानंतरच हे आपण सर्व सुख समृद्धी आपल्याला लाभेल. ह्या काही गोष्टी मानवजात जे लोक आहेत त्यांनी फोपवलेल्या गोष्टी आहेत. देवाने असे कुठेही सांगितले नाही की तुम्ही कोंबडी कापा किंवा ते केल्यानंतरच तुम्हाला सुख लाभेल किंवा तो एक जीवनामध्ये आपल्या एक चांगला अनुभव येईल असं देवाने कुठेही सांगितलं नाही. म्हणजे सरळ सरळ इथे मार्ग आहे. हो. नमस्कार मित्रांनो, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय शंभूराज, जय श्री स्वामी समर्थ, श्री साटम महाराज, जय शंकर बाबा. आज मित्रांनो खास सिंधुदुर्गातनं मुंबईला आलो आहे, म्हणजे दादर या ठिकाणी आलेलो आहे. आणि आज आपल्यासमोर जे सद्गुरू बसलेले आहेत निनाद राणे महाराज आहेत. बरेच लोक ज्या विवंचनेत असतात आणि त्यानंतर मला मेसेज करतात की असे सद्गुरू दाखवा की आम्हाला तिथे आमचे प्रश्न सोडवता येतील, कारण त्यांना गावी जाणं किंवा लांब जाणं शक्य नसतं. बरेच लोकांचे मेसेज होते आणि ते सगळं वाचन करून म्हणजे रिसर्च करून मगच ठरवलं की राणे महाराजांकडे आपण मुंबईला जायचं. आज दादर इथे त्यांच्या शॉपवर आहे आणि एक वेगळी व्हायब्रेशन्स किंवा एक वेगळी ताकद मला जाणवली इथे आल्यानंतर. आज इथे येणारे म्हणजे कुठल्याही जाती धर्माचे जरी लोक असले तरी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या संकटातनं सोडवण्याची ताकद राणे महाराजांमध्ये आहे. आज इथे आल्यानंतर आज तुम्हाला जे प्रश्न करायचे ते आज माझ्या मुखातनं मी राणे महाराजांकडनं त्याची उत्तरं घेणार आहे. स्किप करू नका, संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, ऐका. आणि आवडलं असेल तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. शेअर यासाठी करा की ही संधी परत परत येत नाही, असे सद्गुरू कमी मिळतात, कमी भेटतात. तर अशा सद्गुरूंकडे आज आपण आलेलो आहे. हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण सद्गुरूंकडनं घेणार आहोत. राणे महाराजांचा आज आपण जो काय इंटरव्ह्यू घेतो आहे तो तुमच्यासाठीच घेतो आहे आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज राणे महाराजांकडनं घेऊया. नमस्कार महाराज. नमस्कार. ह्या अध्यात्माकडे म्हणजे आज जे लोक कंटाळलेली आहेत, म्हणजे त्यांचे हजारो प्रश्न आहेत की कोणाच्या मुलाला नोकरी नाही किंवा आजारपण आहे किंवा बरेच असे सुखदुःखाच्या गोष्टी असतात किंवा निगेटिव्हिटी असते घरामध्ये, वास्तुदोष असतात. त्या ह्याच्यातनं आज तुमची जी 3 शॉप आहेत, म्हणजे ज्वेलरीचं शॉप आहे, पैठणीचं शॉप आहे, बॅगचं शॉप आहे, हे करून तुम्हाला ह्या अध्यात्माकडे वळावं किंवा हा साटम महाराजांचा आशीर्वाद कसा काय लाभला आणि ह्या कार्यात तुम्ही कसे काय इन्व्हॉल्व झाला? मी गेल्या 20 वर्षापासून साटम महाराजांच्या सेवेत आहे. साटम महाराजांचा वर्ग असल्यामुळे मी या सगळ्या गोष्टी करू शकलो. किंबहुना माझं पर्सेसचाच व्यवसाय हा जुना होता. बाकी जे 2 व्यवसाय आहेत, उदाहरणार्थ राणेच पैठणी हा व्यवसाय
साटम महाराजांच्या सूचनेनुसार आज्ञेनुसार केलेला आहे. अवघ्या 12-15 साड्यांपासून आम्ही साडीचं दुकान सुरू केलं आणि जो महाराजांचा आशीर्वाद घेऊन मी सुरू केलेलं, त्यामुळे दर महिन्याला कोटीच्या कोटी उड्डाणं मी घेऊ शकलो, बराच मोठा पल्ला गाठू शकलो. आणि हे दुकान पाहायला राणेच पैठणी हे लोक महाराष्ट्रभरात नाही यायचे. मी नागपूर असेल, भंडारा असेल, कोल्हापूर, सोलापूर सगळीकडनं हे जे म्हणतात चांदा ते बांदा अशी लोक हा अभूतपूर्व प्रसंग बघायला यायचे. हे मिरॅकल होते, लोकांनी जाणलं आणि मग मागे वळून बघायची गरजच उरली नाही. नंतरची गोष्ट म्हणजे सोन्या चांदीची पेढी उघडणं. हा सुद्धा महाराजांचा वरद हस्त आहे. म्हणजे आम्ही 200 ग्रॅममधनं दुकान सुरू केलं. 200 ग्रॅम म्हणजे 20 तोळे, जे प्रत्येक सर्वसाधारण महिलांकडे सोनं असतं. आणि सोन्याचं दुकान चालू करायला एक 15-20 किलो 25 किलो सोनं लागतं. आणि सगळेजण हसत होते की याचं कधी चालू होणार, कधी बंद होणार असा प्रश्न लोकांना पडला होता. पण आज 4 वर्ष झाली दुकान जोरात चालू आहे. हे सर्व जे आहे हे महाराजांचा आशीर्वाद, दुसरे काय असेल का? तसंच अजून सांगण्यासारखं म्हणजे महाराजांनी माझ्याकडनं जी काही कामं करून घेतली आहेत ती लोकांच्या उद्धारासाठी किंवा नवीन जीवन सुरू करण्यासाठी केलेत. म्हणजे आयुष्य बदलतं हे आपण छातीटोपपणे सांगू शकतो. बऱ्याच जणांना प्रश्न विचारला तर लोक सांगतात की नशीब काही बदलत नाही, नशिबाच्या पुढे आपण हतबल असतो. तर नशीब जरूर बदलतं, पण त्यासाठी मिरॅकल्स किंवा एखाद्या सत्पुरुषाची तुमच्यावर सावली असली पाहिजे, वरदहस्त असला पाहिजे. आणि हा वरदहस्त माझ्यावर आहे तो सद्गुरू साटम महाराजांचाच आहे. तर हे तुम्हाला कसं असं कधी जाणवलं की साटम महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि ही गादी जी चालवताय की आज बरेच लोकांचे प्रश्न तुम्ही सोडवताय, त्यांची सुखदुःखामध्ये सहभागी होत आहे आणि त्या दुःखातनं त्यांना बाहेर काढताय, सुखाच्या मार्गावर नेताय. हा तुम्हाला दृष्टांत कधी झाला की जेव्हा साटम महाराजांनी तुमच्यावर वरदहस्त ठेवला? वरदहस्त ठेवला याचं असं कारण आहे, कारण मी कधीही महाराजांकडे कुठल्याही गोष्टीची मागणी केली नव्हती. मी खोल अशा गर्तेत सापडलो होतो, त्यातनं बाहेर पडणं हे अशक्यच होतं. आणि त्याच्यावर जे महाराजांनी मला मार्गदर्शन केलं तेच अमूल्य होतं. म्हणजे जे भोग असतात प्रत्येक माणसाला हे त्याच्या पिढ्यानपिढ्यांच्या वागण्यानुसार, पेरण्यानुसार किंवा केलेल्या कृत्यांमुळे आलेले असतात. आणि ह्या भोगांमुळेच त्याची परिस्थिती ही अशी उद्भवलेली असते. आणि त्यामध्ये सगळा रोल असतो तो पिढ्यानपिढ्या पूर्वजांचा असतो. जे सब पळणार तसंच उगवणार ही जी म्हण आहे आपल्याकडे, त्या पद्धतीने हे कार्य चालू असतं. आणि त्याच्यावर सविस्तर मार्गदर्शन केलं. तसंच माझ्याकडनं जे काही सत्कृत्य घडत आहेत ती महाराजांची देण असल्यामुळे घडत आहेत. आणि महाराज या प्रसंगी मला वेळोवेळी मदतसुद्धा करत असतात. नेहमीच महाराज माझ्या मुखातनं बोलतात हे बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांनी मला सूचित केलं. आणि तुम्ही स्वतःचा अपमान करून घेऊ नका किंवा तुमचा शब्द पडणार नाही याकडे लक्ष द्या हे सुद्धा सुचवलं. त्यात मोठी मोठी व्यक्ती आहेत जे मला इथे सांगता येणं कठीण आहे. तसंच महाराजांचे गुरु आहेत अब्दुल रहमान बाबा, त्यांची सुद्धा कृपादृष्टी असल्यामुळे, त्यांचे सुद्धा अनेक वर्ष मी सेवा केल्यामुळे मला महाराजांची कृपादृष्टी मिळायस वेळ लागला नाही. महाराज अतिशय सोप्या रीतीने प्रश्न सोडवून मला सांगतात. माझ्या मुखाने असल्यामुळे माझी प्रचिती होते. आणि महाराजांचा प्रचार व प्रसार हे ध्येय घेऊन मी पुढे वाटचाल करत आहे. त्या कार्याला महाराजांचं मार्गदर्शन असल्याशिवाय काही होणार नाही हे सुद्धा जाणून आहे. आणि माझ्या बरोबर माझे अनेक फॉलोअर्स मला मदत करत असतात. ह्या क्षेत्रामध्ये महाराज की एखाद्याचं वास्तुदोष असतो किंवा काही ग्रहदोष आहेत किंवा एखादी करणी केलेली असेल किंवा कुठल्याही प्रकारचं भानामती त्याच्यावर झालेली असेल आणि त्याच्यामुळे त्याला जर घरात त्रास होतो आहे किंवा कुठल्याही कामात यश नाही तर त्याच्यावर पर्यायी उपाय म्हणून
तुमच्याकडनं त्याचं काय असं निवारण होतं? उदाहरणार्थ आपल्या इथे मार्गदर्शनच योग्य मिळत नसतं. बरेच जण शिकाऊ लोक त्यात तुम्हाला बऱ्याच अडचणी आणत असतात कार्यात, आणि ते जायचं असतं पूर्व दिशेला, पाठवतात पश्चिमेला. अयोग्य मार्गदर्शनचं बऱ्याचदा जाणून बुजून केलं जातं, असं माझा इतक्या वर्षाचा अनुभव आहे. तसंच या गोष्टीत काय होतं आहे, आपल्याला ताप आलेला आहे, आपण तापावरचं औषध घेणार की आपण उलटी थांबवण्याचं, डोकेदुखी थांबवण्याचं, असं उलटं आपण काही ना काही करत असतो. त्यामुळे सुद्धा योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे सुद्धा हे प्रॉब्लेम वाढत जातात की ते संपण्याचं नावच घेत नसतात. आणि एक सांगायचं म्हणजे माझ्याकडे फक्तच देशभरातनं माणसं येत नाहीत, तर विदेशातनं सुद्धा माणसं विचारणा करतात आणि त्यांचा जो काही प्रॉब्लेम असेल, जी काही त्यांना आवश्यकता असते त्याचं मार्गदर्शन माझ्याकडनं होतं. तसेच हिंदू धर्माबरोबरच इतर धर्मांचे सुद्धा लोक येतात, त्यांच्या मार्गदर्शन, ते सुद्धा मार्गदर्शनचा लाभ घेतात आणि त्यांचे प्रश्न हे सोडवले जातात. मग ज्यांचं असे जे अनदर प्रॉब्लेम्स आहेत किंवा घरात अडचणी आहेत किंवा ज्यांच्या मुलांच्या नोकऱ्या होत नाहीत किंवा मिळत नाहीत त्यांना, किंवा लग्न होत नाहीत, किंवा ज्यांना मूलबाळ होत नाही, अनेक संकट आहेत किंवा अनेक त्यांच्याकडे असे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावर तोडगा जर काढायचा असेल, पण ती माणसं जर आउट ऑफ स्टेशन असतील किंवा लांब राहत असतील, तर त्यांच्याकडे पर्याय म्हणून आपण त्यांना काय सूचना देऊ शकतो? त्यांनी उत्तमरित्या सहकार्य केलं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतं. तसेच प्रॉब्लेम हे त्यांच्या घरामध्ये असतात. दुसरं म्हणजे त्यांचे जे पूर्वज असतात, पूर्वजांचे सुद्धा अनेकसे प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यामुळे त्यांना त्याचे भोग भोगायला होतात. बऱ्याच जणांचा एकच डायलॉग असतं, मी कोणाचं वाईट केलं नाही, पण माझं वाईट का होतं. या प्रश्नातच उत्तर आहे. उदाहरणार्थ, तुम्ही जर का चांगलं मागच्या जन्मी केलं असेल तर तुमचं चांगलं होणार. त्यामुळे ज्यांचा पूर्वजन्मीचा काही दोष असेल, त्यामुळे त्यांना हे जीवन त्या पद्धतीने चांगलं वाईट प्रकारे जगायला लागतं. मग हे जे ज्या लोकांच्या घरी दोष असतात, जसं तुमचं आता जे म्हणणं आहे की एखाद्याच्या घरी दोष आहे किंवा पूर्वजांचा काही चुका झालेल्या असतात आणि पूर्वजांचे काही दोष असतात, तर त्याचं निवारण होतं. साटम महाराजांचं जे क्षेत्र आहे किंवा जे काम आहे ते ह्या पद्धतीच आहे. मोक्षप्राप्ती किंवा पूर्वजन्मीचं देणं घेणं या पद्धतीवर महाराज हे काम करत असतात. शंकराचा अवतार साटम महाराज आहेत. त्यामुळे आता तुम्ही बघाल तर कोकणात कोणाचं साम्राज्य आहे, कोणाचा वरदहस्त आहे, तर लिंगेश्वर, रवयनाथ, रामेश्वर, मार्लेश्वर, हे पूर्ण कोकणपट्टीवर हे शंकराचं अधिराज्य आहे. महाराज त्यांचाच अवतार आहे. त्यामुळे ह्या पद्धतीने हे काम सुकर होतं आणि त्या पद्धतीचीच माणसं माझ्याकडे साधारणतः येतात. हे मला स्वतः लक्षात आलं आहे. म्हणजे जे प्रॉब्लेम घेऊन येतात किंवा ओढले जातात हे सुद्धा मला त्याच्यावरनं जाणवतं. आणि देश विदेशातले प्रॉब्लेमसुद्धा आपण महाराजांच्या कृपेमुळे लीला सोडवलेले आहेत. हा अनुभव लोकांना आहे, पण नंतर ते जाण ठेवत नाहीत. हा सुद्धा अनुभव येत असतो. ही एक मोठी दुःखाची गोष्ट आहे की लोक काम झालं की ते समोरच्या व्यक्तीला किंवा सद्गुरू असू दे त्यांना विसरून जातात. तर मित्रांनो, आज आपण राणे महाराजांसमोर आहोत आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं डिस्कस केल्या आहेत आणि होणार आहेत. ज्या कोणी व्यक्तीला असे काही प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील, तर त्यांनी दादर या ठिकाणी या. मी त्यांचा संपूर्ण फोन नंबर वगैरे देतो आहे. त्या फोनवर आधी त्यांचं एक संपर्क करा, म्हणजे जेणेकरून त्यांना वेळ देता येईल आणि त्या हिशोबानेच इथे तुम्ही दादर या ठिकाणी येऊ शकता मुंबईला. तर काही प्रश्न असतील तुमचे तर तेही तुम्ही मांडू शकता आणि त्याची उत्तरं तुम्हाला 100% मिळतील. आज महाराज मला एक सांगा की जसं मगाशी बोललात तुम्ही की प्रत्येकजण बोलतो मी देवदेव केला, नवस केले, संकल्प केला, सगळ्या गोष्टी केल्या, पण तरीसुद्धा मला त्याच्यातनं मार्ग मिळत नाही किंवा मला सुख मिळत नाही किंवा आमच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत किंवा जे काही अनदर गोष्टी असतील हे सिद्ध होत नाही किंवा साध्य होत नाही. तर याच्यामागे काय कारणं असतात? एक तर लोकांची प्रवृत्ती, लोक एका जागेवर स्थिर नसतात. आज याच्याकडे गेलो, उद्या त्याच्याकडे गेलो, असे 4 ठिकाणी ते फिरत असतात. तर ते कोणाचेच नसतात. त्यामुळे एक तर त्यांची कामं त्यामुळे होत नाहीत. दुसरी गोष्ट, फक्त रडत राहणं हा त्यांचा
दिनक्रम असतो आणि ते जे घरात बोलतात त्याप्रमाणे त्यांच्या अनुकूल वातावरण होतं. उदाहरणार्थ आपण निगेटिव्ह बोललो तर तथास्तु असं वास्तू बोलत असते. हे सुद्धा लोकांना कळत नसतं. जे बोलतात तसंच होतं, पण बोलणं वागणं हे सुद्धा प्रमाण असतं, हे लोकांना अजूनही कळलेलं नाही. तसंच लोकांचे वागण्यामुळेच त्यांचे बरेचसे फॉल्ट किंवा त्यांच्यातच ते दोष इथे दिसून येतात, असं सुद्धा इथे गोष्ट लक्षात येते. सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. नाही हा शब्द तुमच्या भात्यामध्ये ठेवायचा नसतो. निगेटिव्हिटी कमी होते आणि घर उत्तम असेल तर तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सुटतील. तसंच आपण देवळात का जातो तर पॉझिटिव्हिटी घरी आणण्यासाठी जातो आणि हीच पॉझिटिव्हिटी आपण घरी न आणता आपण देवाकडे तिथे मागायला जातो आणि नंतर तुम्ही हळूहळू त्यांच्या दृष्टीतनं साईड ट्रॅकवर जायला लागतात. आणि आपल्याकडे एक म्हण आहे बघा, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. त्यामुळे मी जेव्हा लोकांच्या घरी जातो वास्तू परीक्षण निरीक्षण किंवा पाद्यपूजनसाठी, तेव्हा काय होतं तर पॉझिटिव्हिटी ही घरात फिरते आणि तुमच्या घरात ती इडापिडा होऊन जाते. आणि हे राणेसाहेब येती घरा तोची दिवाळी दसरा हे आमचे अनुयायी गर्वाने सांगतात. आणि म्हणूनच का होईना बऱ्याच ठिकाणी पाद्यपूजन होत आहेत, वास्तू परीक्षण निरीक्षण होते. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे महाराजांचे असंख्य भक्तजन, लाखो भक्तजन आहेत. पण आता उदाहरणार्थ आता हे पुस्तक जे आहे हे महाराजांचं आहे, 12वी आवृत्ती आहे आणि हे सर्वत्र याचा प्रचार व्हावा, महाराजांचं चरित्र सर्वत्र मिळावं यासाठी मी प्रयत्न करतोय. तसंच ही संधी मला दिली ही महाराजांनी, ही सुद्धा महत्त्वाची आहे. तसंच तुम्ही इथे बघू शकता हे दिनदर्शिका आहे महाराजांची, प्रथमच कोणी काढली असेल. ती कार्य महाराजांनी माझ्याकडनं करून घेतलं, ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. कारण या सर्व घडामोडीत त्यांनी माझ्यासारख्या माणसाला निवडला आणि अशा अनेक गोष्टी आपण महाराजांच्या करणार आहोत आणि महाराजांची इच्छा असेल तर पुढे होणारच आहे. हे सुद्धा मी छातीटोकपणे सांगू शकतो. दिखावा न करता लोक त्यामागचं कार्य हेतू बघावा हे सुद्धा मी आवर्जून सांगतो. माझी तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन या, कारण की मी फक्त कन्सल्टिंग करत नाही. मी फी घेतो, पण ती फी जी असते ती माझ्यासाठी नसते, ती दान देण्यासाठी असते. तसंच माझी 3 दुकानं आहेत, त्याच्यावर माझा चरितार्थ चालतो. माझा खर्च हा मी त्यातनं काढत असतो आणि महाराजांच्या कृपेने माझं अतिशय उत्तम चाललेलं आहे. तेव्हा हे सुद्धा लक्षात घेणं भाग आहे. कारण की लोकांना वाटतं की एवढी दुकान असेल वेळ कसा मिळतो, वेळ काढला जातो. इच्छाशक्ती असेल तर सर्व गोष्टी होऊ शकतात. नाही तर साधा माणूस आपल्याला सांगतो मला वेळच नाही. तुम्ही इच्छाशक्ती असेल तर कुठची गोष्ट करू शकता, हे सुद्धा नक्कीच. आणि या सगळ्या गोष्टी होताना महाराजांच्या प्रती असलेलं माझं प्रेम सुद्धा मी सर्वत्र व्यक्त करत असतो, लोकांपर्यंत पोचवत असतो. महाराजांचा प्रचार कशा रीतीने व्हावा, अजून कसं महाराजांचं घरोघरी महाराज पोचतायला ह्याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करत असतो. आणि आमच्या या अनुयायी सुद्धा मला त्यामध्ये मार्गदर्शन आणि मदत करत असतात. ह्यामध्ये आताच जसं तुम्ही साटम महाराजांचं एक पुस्तक दाखवलात किंवा कथासार दाखवलात आणि कॅलेंडर जे दाखवलात, हे विनामूल्य आहे की त्याचे काही चार्जेस आहेत? हे आम्ही विनामूल्य ठेवलेलं आहे. फक्त त्या भक्तगणाने त्याचा आदर करून, त्याचं वाचन करून, त्याचा योग्य असा चांगल्या ठिकाणी ठेवावं, चांगल्या रीतीने वापर करा, हेच आमची इच्छा आहे. आणि हे सगळं कार्य आपण महाराजांचं पुढे करणार आहोत. ते सगळं जे साहित्य असेल, जे प्रचार असेल, ते विनामूल्य असणार आहे. आणि हे सर्व गोष्टी मला करता आल्या की महाराजांच्या इच्छेने घडतायत, यासाठी सुद्धा मी खूप समाधानी आहे. आणि मला हे करण्यात खूप आनंद हा मिळतो आहे. तर आज मित्रांनो राणे महाराजांकडनं आपण गप्पा ह्या स्वरूपात आपण संपूर्ण माहिती घेतली. जर समजा महाराज एखादा माणूस आउट ऑफ स्टेशन राहतो आहे किंवा त्याच्यामध्ये वास्तुदोष आहे, तर तो
फोटोच्या रूपात किंवा त्या तिकडचं असलेल्या नकाशा या रूपात तुम्हाला व्हॉट्सअप वगैरे करून त्याची माहिती घेऊ शकतो का? नक्कीच घेऊ शकतो आणि त्याच्यावर आपण मार्गदर्शन अनेक वेळा केलेलं आहे. इव्हन इथे राहून आपण तिथले प्रॉब्लेम लिहिलंही सोडवलेत. म्हणजे तिथे आपण जगाच्या कोणाकापुरातले सर्व प्रॉब्लेम सोडवले जातात आणि त्याचा अनुभव बऱ्याच जणांना नाही. अजून एक सांगण्यासारखं म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत त्या समोरच्याचा विश्वाससुद्धा महत्त्वाचा आहे. समोरच्याचा आंधळा विश्वास पाहिजे तर तुमच्या गोष्टी होऊ शकतील. प्रॉब्लेम अनेक असतात पण त्याला सोल्युशन एकच आहे, साटम महाराज. साटम महाराज सांगतील तो शब्द अंतिम असतो आणि त्यामुळे आपण अनेक प्रॉब्लेम हे सोडवलेले आहेत. तसंच अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आजारपणसुद्धा भरपूर मोठा दोष आहे आणि तो सगळ्यांना होतो आणि त्यातनं सुटका होण्यासाठी लोक प्रयत्न करत असतात. अशा वेळेला नुसतं बोलण्याने सुद्धा म्हणजे जो पॉझिटिव्ह गोष्टीचा बूस्टर डोस आपल्याकडनं जातो, नुसत्या बोलण्याने सुद्धा बरेच जण हे बरे होत आहेत. म्हणजे दररोज मी 5-5 मिनटं बऱ्याच आजारी माणसांशी बोलतो आणि त्यामुळे लोकांना लगेच लक्षात येतं की ह्याच्यातनं आपण बाहेर पडतो आहे. नावं कोणाचीच सांगायची नाही पण अशा अनेकदा गोष्टी झाल्या ज्याला जीवनदान दिलंय असं समोरचा व्यक्ती सांगतो. हे होते म्हणून सगळ्या गोष्टी झाल्या, प्राण वाचला तर ही महाराजांची कृपा आहे, बाकी काही नाही. आणि अजून एक सांगण्यासारखं म्हणजे जे मला जवळनं ओळखतात लहानपणापासून, नातेवाईक असतील, बालमित्र असतील, कलिग्स असतील, त्यांना त्याचं महत्त्व कळत नाही. दुरून डोंगर साजरे तसं हल्ली नवीन जे लोक येतात ते लगेच त्यांना आमचे बोलणं चालणं कळतं आणि त्यामुळे लोकांमध्ये जो अवेअरनेस आहे तो जागृत होत चालला आहे की इथे गेलात की काम होणार, इथे गेलात की काम होणार. आणि आपल्याकडे नाही हा शब्द नसल्यामुळे सगळ्या गोष्टीवर उत्तर हे नसतं. तसंच आपल्याकडे जे सल्ला मागायला येतात, आता बरेच राजकारणी आहेत त्यांना सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे सल्ला दिलेला आहे जेणेकरून त्यांना सुद्धा यश प्राप्ती झालेली आहे. असे अनेक प्रसंग आहेत, नावं कोणाची सांगत नाही आहेत. तसंच व्यवसायात असेल, दैनंदिन जीवनात असेल, लोकांना चांगलाच फरक पडलेला आहे. अच्छा, आत्ताच जसं तुम्ही बोललात की एखादा व्यक्ती आजारी असेल तर तुम्ही तो पर्यायी उपाय त्यांना सांगता आणि त्याच्यातनं ते नुसते व्हायब्रेशन्सने सुद्धा बरे झालेले आहेत. पण काय काय ठिकाणी काय काय लोकांच्या घरी असं आहे की ज्यांना खूप वर्ष झाले मूलबाळ नाही किंवा एखादा नोकरीधंदा करतोय त्याच्यात यश नाही, मग ते व्हायब्रेशन त्यांना कसं काय तुम्ही देता? किंवा बोलले की त्यांनी मार्गदर्शन घेतल्या बऱ्याचदा की सर्व वेळेला प्रॉब्लेम हे सुटलेलेच आहेत, प्रत्येकाला चांगला अनुभव आलेलाच आहे. अशा सर्व गोष्टी होतात आणि बरेच मोठे मोठे लोक माझ्याशी बोलून धन्य होतात आणि त्यांना लगेच जाणवतं की काहीतरी मोठ्या गोष्टी झाल्यात. मी बऱ्याच जणांच्या घरी जातो, पाद्यपूजनसाठी जातो, वास्तूसाठी जातो, पण त्यानंतर येणारे जे अनुभव असतात ते सुखद असे त्यांना आलेले असतात आणि ते सुखावलेले आहेत. हे सुद्धा मी वारंवार सांगतो लोकांना. आणि हे सर्व महाराजांचं या त्यांचे गुरु अब्दुल रहमान बाबांचं माझ्यावर असलेलं प्रेम आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी या घडत आहेत. पण एखाद्याला महाराज जर समजा तुमच्याकडनं येऊन पाद्यपूजन करून घ्यायचे किंवा तुमची सेवा करायची आहे तर त्यांनी कसं तुमच्याशी संपर्क करून ती सेवा प्राप्त करता येईल? फोनवर कॉन्टॅक्ट करा. पहिला मी व्यावसायिक आहे, नंतर ह्या आपण मार्गदर्शनपर गोष्टी करतो. कारण माझं पोट भरल्याशिवाय माझ्याकडनं काही ॲक्टिव्हिटी होणार नाही हे मी जाणून आहे. त्यामुळे तसा वेळ असेल तसं मी करतो. तसंच अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे देश विदेशातनं मोठ्या मोठ्या लोकांचा मला संपर्क होतो आहे की आमच्या घरी या, देश विदेशात राहणं खाणं विजा सगळं ते करणारे फक्त आमच्या घराला तुमचे पाय लागू दे. हे का होत आहे? विश्वास हा महत्त्वाचा असतो. विश्वासाने कामं होत आहेत, लोकांच्या समस्या सोडवल्या जात आहेत. म्हणून लोकांचा मला आग्रह आहे, कृपया आमच्याकडे या, कृपया आमच्याकडे या. आणि हे सुद्धा काही थोडं नाही आहे. प्रचंड विश्वास हा महाराजांमुळे लोकांमध्ये आलेला आहे. तर मित्रांनो, आज खरोखरच म्हणजे एक असा वेगळा अनुभव होता माझ्याबरोबर. कारण आज ह्या यूट्यूबच्या क्षेत्रामध्ये असंख्य व्हिडिओ मी बनवले आणि असंख्य ठिकाणी गेलो आहे. तुम्हालाही माहिती आहे, जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे. नको त्या ठिकाणी जाऊनसुद्धा मी व्हिडिओ केलेले आहेत की अगदी जंगलामध्ये, डोंगरामध्ये, नदीमध्ये जाऊनसुद्धा व्हिडिओ केलेले आहे. आणि ज्या वेळेला हा आदेश म्हणा किंवा मेसेज म्हणा माझ्यापर्यंत आला
आणि निनाद राणे महाराजांपर्यंत मी इथपर्यंत दादरला कसा पोचलो, कशासाठी आलो मला अद्याप कळलेलं नाही आहे. आणि ज्या वेळेला मी इथे आलो माझी भावना थोडीशी वेगळी होती, कारण एक थ्रिल माझ्या डोक्यात वेगळं असतं जेव्हा मी शूटला जातो तेव्हा. पण इथे आल्यानंतर एक वेगळे व्हायब्रेशन मला जाणवले, कारण इतके व्हिडिओ केले त्याच्यात थोडे बहुत होतेच, पण इथे जे प्रेम किंवा जे व्हायब्रेशन मिळालेत की जी ताकद मला स्वतःला समजली ही वेगळी होती, ही शब्दात सांगता येणार नाही. त्याच्यामुळे विश्वास ठेवा, कारण तुम्ही विश्वास ठेवूनच माझे व्हिडिओ बघता आणि कुठेही काय असं माझी जी माहिती असते तिथपर्यंत तुम्ही पोहोचता. आज राणे महाराजांबरोबर ज्या गप्पा मारल्या किंवा जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे, आज खरोखरच इतक्या मोठ्या सद्गुरूबरोबर बसून मी इंटरव्ह्यू घेतो आहे, माझं भाग्य आहे. आणि कदाचित साटम महाराजांनी, शंकर महाराजांनी, स्वामी समर्थांनी इथपर्यंत मला पाठवलं असेल की अशा व्यक्तीचा मेसेज मी सर्वांपर्यंत पोहोचवीन. त्यासाठीच हा व्हिडिओ होता, हा खटाटोप होता. खूप मेहनत करून इथपर्यंत पोहोचलो आहे. स्किप न करता हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अशा सद्गुरूची ओळख सगळ्यांपर्यंत होईल आणि तुमच्या अडचणी दूर होतील. या साईडला यायचं असेल तर त्या राणे महाराजांचा पत्ता, फोन नंबर मी देतो आहे, आलात तर नक्की या. आणि तुमचे जे काय अडचणी असतील ते नक्की सॉर्ट आऊट करण्याची ताकद राणे महाराजांमध्ये आहे. हा अनुभव माझा होता, तुम्हीसुद्धा घ्या. आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ. जय श्री सद्गुरू साटम महाराज आज की जय. शंकर महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अपरंपा